गाढवाचं त्याला फुलं नाही पाहिजे. काय म्हणाला? त्या गाढवाचं तोंड त्याला फुलं नाही पाहिजे आणि ते पेंडी पाहून ते गाढव उठले. मग ते गाढव त्याला पेंडी बांधली आणि त्या गाढवाचं काही तोंड पुरत नव्हतं. त्या गाढवा तोंड पुरत त्या गाढव महाराज तोंड लावायला कोशिश करे, पण ते तोंड केलं नाही. ते गाढव उठलं पण त्या पेंडीच्या मागं लागलं. तुम्ही विचार करा आता किती दिवस गाढव चाललं म्हणजे पेंडी हाती लागली. तसंच आहे मला संसार. तुम्ही किती काही प्रयत्न करा, तुम्ही संसारात सुख राहतच नाही जोपर्यंत देव आपला करत ना. पण आपण देव आपला करत नाही. आपण कोण करतो? आपलं जे नातेवाईक कोणाचेच नाही. महाराज म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाधी कोणी सोयरे कुठपर्यंत महाराज? सोयरे जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा माझा मानती लहान थोर देह सुखाची या काजा मावळली इंद्रिय आला मागुल माझा कैसा विपुलित झाला तो चिर नव्हे तुझा. कुठपर्यंत मला सोयरे तोपर्यंत जोपर्यंत तुमची चालती आहे. एकदा का तुमच्या तुमचे पैसे संपले नाही रे सगळे सोयरे अंतिजाची लय गला प्राणा माझे म्हणून वेड्या मायेचा बाजार. नाथ बाबा म्हणतात कोणी नाही कोणाचं. जो मी सांगून गेलो जोपर्यंत चला का तो माझा माझा. आता तुकडोजी महाराजांची प्रार्थना झाली आहे ना. तुकडोजी महाराजांचं सुंदर प्रमाण ऐका. तू म्हणशील बायका पोरा हे तुझ्या मागची चोरा मेलावरती मलक पडते तुझ्याच डोक्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून शिवाला रडतो ठाई ठाई या संसाराच्या पायी या संसाराच्या पायी. कसा महाराज संसारात दुःखात आहे पण देव आपला सगळ्या त्याच्यात गोडवा येते त्याच्यात तुम्हाला सुख येते. आता इथं म्हातारे लोक आहेत 60-70 वर्षाचे आहेत 80 वर्षाचे आहेत. आता त्याला जर आपण प्रश्न विचारला आपाजी संसार 70 ते 75 वर्ष भोगत असताना तुमच्याकडे सुख आलं की दुःख आलं त्याचे उत्तर काय? दुःखच नाही दुःखच आहे. आणि एखाद्या तरुण पोराला विचारलो आपण आता तरुण पोर कमी आहे येत चला तरुण पोर गरज आहे तरुण पोराची. बाहेर बसले तुम्ही तुमचं कसं आहे पटलं तर पटलं नाही तर झटकलं आत येत जा. तुम्हाला सांगतो आता आपले ते जिनिंग आहेत आपल्या तपास आहे
त्या जिनिंगच्या आत जर बंदी गेली, ट्रॅक्टर गेला, त्याचं माप होते. आणि बाहेर गेटच्या बाहेर किती काही 50 किलोमीटरचा 80 किलोमीटरचा ट्रक जर यायची, त्याचं माप होईल का? नाही. म्हणून आत त्याचा आपल्या गावाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक वक्ता आल्यानंतर वक्ता तो वक्त्यामध्ये श्रोते आले. इथं जर तुम्ही आले बसत असले, उत्साह चढते. आता पहिला दिवस आहे, पण गुरुजी कोणी म्हणणार नाही पहिला दिवस आहे. आमच्या माता मावल्या कोणीही कार्यक्रमाचा आदर्श घ्या यांच्याजवळ आहे ना. मावशी आहेत तर कार्यक्रम आहे, नाही तर पहा आता माणसं पाकिती आहे, मावशा पाकिती आहे. मावशा तर मावशा मान होणार जाऊ दे. आता आपल्याला बोलण्यासारखं खूप आपण बोलत नाही. म्हणून आता नवीन पोराला विचारा, एखाद्या नवीन पोराला विचारला तुम्ही, महाराज माझ्यासारखा सुखीच कोणी, माझ्यासारखा आनंदीच कोण नाही. कुठपर्यंत? फक्त मावशा 12 महिने. 12 महिने तुम्हाला सांगतो, मांजर मंदिरावर झडप घालते की मावशा? मग ती कुठपर्यंत झडप घालते? तिला अंदाज येतो. कोण्या माजीला 3 महिने लागतात, कोण्या माजीला 6 महिने लागतात, कोण्या माजीला 12 महिने लागतात. मग एकदा का झडप त्यात आला की मग ते माईकडे जाऊ देत नाही, बापाकडे जाऊ देत नाही. मी माझी बोलायलो मग 12 महिन्यात त्याला विचारा काय आता कसं? तो म्हणते कायच दादा महाराज, जोपर्यंत 12 महिने मी म्हणत असं ते बोले, आता ते म्हणते तसं मध्ये बोलावं लागते, ते म्हणते तसं मध्ये वागावं लागते. म्हणून संसार कसा मला दुःखाचाच आहे. तुम्ही पहा, एखाद्या मावशीचं घर पहिले 2च रूम असतील, आता एखाद्याने बंगला बांधायची, त्या मावशीला जर विचारा, मावशी पहिले 2च रूम होते, आता बंगला बांधला, आता आनंद द्या का? त्या मावशीचं उत्तर काय? काच महाराज, आता दिवसभर पुसण्यात आणि झाडण्यात जाते, कंबर म्हणले महाराज. पहिले होतं 10 मिनिटात साफसूफ करून सिरियल पाहावं, आता तर सिरियल गेली कुठं काय? जितकं चांगलं घर गुरुजी तितकं साफसूफ करावं लागते. त्या बाईचं साफसूफ तिथं दिवस जाते, नाही करेल तर ते खराब दिसते. तुम्ही संसारात काही करा, शेवटी पदरात दुःखच आहे. पण तुमच्याजवळ जो देव असेल, आता सीता मातेचं उदाहरण सांगतो तुम्हाला. सीता मातेजवळ राम होता का नाही? पण राम सोडून काय आठवलं? सोन्याचं हरिण. ते सोन्याचं हरिण नव्हतं, सोन्याचं दिसणारं हरिण होतं, सोन्याचं दिसत नाही. राम प्रभूला मीच्या जवळ आहे, पण तिला काय आठवलं? सोना आठवलं. सोन्याचं हरिण हा मला लंकेतच पाठवतो. मग कुठं पाठवलं? लंकेत. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, पण भांताशी काम विषयावर. मन मला लंकेत गेली. आता तिला सोन्याचं हरण नाही, लंका सोन्याची भेटली. मग आता तिला प्रश्न विचारला, आई साहेब तुम्हाला फक्त हरण सोन्याचं लागत होतं, आता तर लंका मिळाली, आता आनंद आहे का? आई साहेबाचं उत्तर आलं. काय आलं? आई साहेब सोन्याची लंका नाही, विश्व जरी सोन्याचं गेलं, पण इथं राम नाही, याला का आग लागायची का? जिथं राम नाही तिथं काही असलं तरी काय आनंद आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये राम फार जरुरी आहे. राम जर असेल ना, म्हणून म्हणतात महाराज, पैशी जोडी करा राम कलटी धरा, तेरे चुके फेरा गर्भ भाषा. राम जरूर पाहिजे, राम असला तर सर्व सुख आहे. म्हणून रामाशिवाय सुख नाही, पण देवाला अभ्यास केल्याशिवाय सुख नाही. तुम्ही पहा, पहिले तुमच्या गावात काही गरीब लोक असतील, आज तो श्रीमंत झाला, त्याची भेट घ्या तुम्ही आणि त्याला विचारा, भाऊ तुम्ही ज्यावेळेस गरीब होते त्यावेळेस परमार्थाला किती वेळ द्या, मंदिरात किती वेळ जा, एखादी वारी घडलीची, आता तुमचा व्याप वाढला, आता तुम्ही जाऊ शकता का पंढरपूरला? आता तुम्ही मंदिरात जाऊ शकता का? आता पारायणाला बसू शकता का? त्याचं उत्तर महाराज नाही. ज्यावेळेस गरीब होतो त्यावेळेस एखादी वारी करू, मंदिरात जाऊ, पण आज काय वाढा? व्याप वाढला मला, व्याप वाढला. महाराज म्हणतात, करिता भरवरी करिता भरवरी करिता
तितकी देवाचं दूध असाल तुम्ही. महाराज म्हणतात देवाला सोडून जे लोक कार्य करतात ना ते दुःखी आहेत, ते निराश आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये हा वाढेल. आता पण तुमच्या गावामध्ये इतकी संख्या आहे रोजी, पण महाराज म्हणतात देवाला सोडून जे कार्य करतात त्यांच्या जीवनात हा असते. काही लोक फक्त दिवस निघाला की शेतात, रात्र झाली की घरी. गावामध्ये काय सत्ता चालू आहे, काय चालू आहे हे त्यांना काही माहित नसते. आता किती गोड नियोजन आहे, ज्ञानाची गंगा तुमच्या दारापर्यंत आली, पण येतात काय? सुंदर बसण्यासाठी मंडप आहे, चटाई आहे, किती व्यवस्था आहे महाराज, पण येतात का? देव असा आहे, देशी देवा देशी ऐसा सैशी उदारा. देव तुमच्यापर्यंत येणार नाही, देवाला तुमच्याकडे जावं लागेल, मग देव तुम्हाला देईल. नाही तर तुम्ही पहा, एका राजानंतर एका श्रीमंत माणसाला दौंडी दिली महाराज गावात. दौंडी दिली, ऐका जो कोणी सावकार बाच्याकडे कामाला राहील त्याला रोज पुरणपोळीचा बेत. काय म्हणाल? पुरणपोळीचा बेत. मग झाला महाराज एक पट्ट्या तयार. गेला तो सावकाराच्या घरी आणि सावकार बाप हा पट्ट्या तयार, आणा पुरणपोळी. बसला माझा हा 3 दिवसापासून भुका शिरत होता, याला खूप भूक लागली होती, हा वाटच पूर्ण होता. पण मग पाटलाच्या घरचं सावकाराच्या घरचं पुरणपोळी मार, हा बसला खमंग असा वास याच्या पुरणाचा. पाहतो पुरणाची पोळी होती, पुरणाची पोळी गरम गरम आणली आणि याला वाढले खमंग तूप होतं शुद्ध म्हशीचं. तुझ्या म्हशी आहेत ना, आता जास्त सांगितलं की तुम्हाला पाणी सुटतील महाराज, पण आपले जेवण व्हायला काही वाटत नाही. खमंग तूप होतं महाराज शुद्ध, आणि पुरणपोळी होती. पुरणपोळी त्याला वाढली आणि शुद्ध तूप त्याला वाढलं आणि सावकारानं डोळे मिटले. कुंडली गोदा म्हणतात ना, सावकारानं म्हटलं पण सावकारानं डोळे उघडले, त्यानं पोळी चक केली, त्याच्या हातात पैस केली. काय तो म्हणे झालं नाही सावकार, आणा दुसरी. सावकार म्हणे का किती गोड, किती खमंगदार तूप आहे म्हणे, किती चांगली, एकच पण किती गोड म्हणे. काय म्हणे? एकच म्हणे, किती गोड, दुसरी नाही म्हणे. आता एकच, तू म्हणे एकच, एकच पण किती गोड. तो म्हणे फसलं का गोड. सावकाराच्या इकडे राहून गोड फसले म्हणे. त्याचं जेवण संपलं, जेवण पायात निघाली, पायाची त्यानं नागर झोपला, शेतामध्ये गेला आणि नागर होऊ लागला. सावकार 9 वाजता उठला, 9 साडेनऊ शेतामध्ये पायाला गेला. हा नागर व्हायला चालू होतं याला. हा त्याच तासात जाईल, त्याच तासात वापस. एकच तास काढलो. किती वाजलो? 9:30 10 वाजलो. सावकार गेला. सावकार काय लेखा 10 वाजले, एकच तास काढला आतापर्यंत. आता लोक काय केलं? तो म्हणे सावकार बा एकच पण किती खोल. देवाचं तसंच आहे, तुम्ही इथे येसाल तर देव तुमच्याकडे, नाही तर देव नाही. बरं, पण काही लोक हाव आहे. महाराज म्हणतात करशी देवा विनाश, बहुकी होईल विनाश, तृष्णा वाढवी बहू बस, पण कधी सुखाशी ना. माणसाच्या जीवनात हा वाढेल. किती हा. एक गेला नारळाचा भाव करायला, नारळाचा भाव केला आठवड्याला 20 रुपयाचा ना, भोजीला पाठवलं त्याला. काला होता उद्याचा, समजा आता कालाची पॅकेज येईल आपण 15चा 14ला पाठवलं त्याला नारळाला. तो गेला नारळाला, आपला भाव केला. दादा नारळ किती रुपयाचं? तो म्हणे 20 रुपयाचं. मग याच्यापेक्षा स्वस्त? तो म्हणे याच्यापेक्षा स्वस्त जालन्याला. किती रुपयाला? म्हणे 15 रुपयाला. हा तिथे गेला. मग जालन्याला भाव केला. म्हणजे दादा याच्यापेक्षा स्वस्त? तो म्हणे पुण्याला. किती रुपयाला? म्हणे 10 रुपयाला. हा तिथं भाव केला पुण्याला. दादा याच्यापेक्षा स्वस्त? तो म्हणे याच्यापेक्षा स्वस्त मुंबईला. किती रुपयाला? म्हणे 5 रुपयाला. हा मुंबईला गेला. मुंबईला भाव करू लागला. दादा नारळ किती रुपयाचं? म्हणे 5 रुपयाचं. मग याच्यापेक्षा स्वस्त? तो म्हणला याच्यापेक्षा स्वस्त कुठे? आता फुकट. कुठे? जाय म्हणे कोकणात. हा गेला महाराज कोकणात गेला. उंच झाड पाडलं. पाहलं त्या झाडात चढला. एक सगळे तोडले आणि एकच राहतो आणि हा त्याच्या नांदी लागला. महाराजाचं ओवी आहे, तैशी तृष्णा वाढली आहे, मेरू ही हात आली आहे, तरी म्हणे एका दिया दावणी बोलगाव. माणसा संसारात कसं आहे, सोन्याचा पर्वत जरी भेटला एक तोळा पाहिजे असं याची इच्छा होते. हा बसला त्या नारळाच्या आधी तोड. मग ती काही निघे ना, याला कैची मारत, एक हातात 2 हात पकडले, कैची सुटली महाराज.
मग काय झालं शी हा झोके घ्यायला लागला. मग हा ओळख पाहते, अरे बापरे किती उंच आहे ते झाड. कोण्या देवानं बुद्धी दिली म्हणजे आपल्यालाच 20 रुपयात नारळ घ्यायला होतो, घरी जायला होतो. ते आलो आता पडलो की मेलो म्हणे आता. पण तिथून एक उंट आता शहाणा जात होता. त्या उंटा शहाणा राखणार, हो दादा इकडे मला खाली घेता का? खाली जर घेसाल तर मी तुम्हाला 5000 रुपये देतो. तो उंट आता शहाणा. उंटाचा बसणारे काय म्हणतात? उंट आता शहाणा. हा महाराज उंट नेला, उंट उभा केला, त्याच्या जवळ उभं राहिल्यानंतर त्याचे पाय पकडले. जसे याला पाय पकडले उंट निघून गेला. काय झालं? लटकते रे नारे झोके दोघे घेऊन लागले. मग तो होता म्हणते, दादा खाली घेणारा 5000 देतो. हा म्हणते तुम्ही 5 नाही मी 10 देतो, फक्त नारळ सोडू नका. संसारात कसा आहे? संसारात किती काही तुम्ही कमी करा, तुम्ही थांबत नाही. हो एक प्रधान होता, राजा होता. आणि राजा प्रधानजी विचारते, प्रधानजी आपल्या जवळ संपत्ती किती आहे? तो म्हणे, राजे साहेब 8 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आहे. मग हा नाराज झाला, त्याचा चेहरा पडला. तो प्रधानजी म्हणते, राजे साहेब काय झालं? म्हणले का आपल्या 8च पिढ्या खातात गेल्या. मी विचार करणार नव्या पिढीचं काय होईल. काही या विचारात अर्थ आहे का? किती लालसा झाली. संसारात तसंच आहे मला. कर्षी देवा विनाश, अवघी होईल विनाश, पण तृष्णा वाढवी बस, पण कधीच सुखाशी व्हावे. रात्र दिवस कपाल कष्ट, कपाल कष्ट, कपाल कष्ट. महाराज म्हणतात कुटुंबासाठी त्या रात्र तुझं आयुष्य असतं ना, ते तुझं कोण आहे? आयुष्य वेचणे कुटुंब पोषणे, तुझ्यासाठी काय केलं का? सगळं आयुष्य गमावलं. रात्र गेली दिवस गेला, आयुष्य गेले, जन्मायोने काय केले, सगळं जीवन गमावलं. पण तुझं हित केलं नाही. मग हित कसं पा? तुम्ही पा जे वृत्ती संसाराला धरून आहे ते दुःखी आहे, आणि जे वृत्ती विषय आपला परमेश्वराला धरून आहे ती वृत्ती सुखी आहे ना. आजही लोक जे देवाचं चिंतन करतात, पारायणात आता किती मावशा बसल्या जाते. हात उदर का मावशा? एक मावशी वा वा. पारायणात तसंच जा पण. महाराज म्हणतात पारायणाला सगळं घरी आहे, बिगर पारायणाला कीर्तनाला. वा वा वा, एकदा काही वाजायला म्हणजे जे पारायण कोणाच्या घरी झोपलेला आहे. वा वा. महाराज हे ज्ञान गंगा आहे. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं हे अंग खूप भाग्यवान आहे. सपना तो हर कोई सजाता है, सपना तो हर कोई सजाता है, सबका पूरा करते नहीं भगवान, सबका पूरा
करते नहीं भगवान। उसी तरह ये धर्म मंडप है, यहाँ तो आना सभी चाहते हैं, लेकिन वही आता है जिसको बुलाता है मेरा भगवान, बुलाता है मेरा भगवान। म्हणून तुम्ही भाग्यवान आहे। परमात्मा कोणताही ठेवा गळ्या भाग्याशिवाय भेटत नाही बरं। तुका म्हणे होता तेव्हा तो या भावासा पडला, म्हणून तुम्ही भाग्यवान आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे काही लोक आले आणि महाराजांचा विचारू लागले, महाराज सांगा ना आम्ही काय करावं, पुण्या गावी आहे हा विठ्ठल, आम्हाला विठ्ठल भेटला पाहिजे, विठ्ठलाचं दर्शन झालं पाहिजे, आम्हाला सांगा ना आम्ही काय करावं जेणेकरून आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल। आम्ही जप करा, तप करा, योग करा, याग करा, कर्म करा, ज्ञानाची प्राप्ती करा, काय करावं महाराज। महाराज म्हणत गेला तुम्ही जपा तपाची भाषा करू नका, कारण आपण 2 तास कीर्तनामध्ये सरळ बसू शकत नाही। बसतो काय रामदेव महाराजांचे 42 आसनात म्हणतात तेवढे पाठ करतो, मग आपल्याचं एवढं होईल काय। माऊली आपल्याला सावध करतात, पाहे पान लोहाची आचने जै बोचरिया पडती खाणे तय पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून। एखादा भटाला व्यक्ती तुमच्या गावात माऊली म्हणतात त्याला लोखंडाचे हलवे द्या खायला, काय द्या लोखंडाचे हलवे। ज्याला केळी चावत नाही, ज्याला आईस्क्रीम चावत नाही त्याला लोखंडाचे हलवे द्या, काय होईल तू मरीन महाराज। मग योग तसाच आहे, जितका ते कठीण आहे ना महाराजांना योगाची वाटा, जे निघाले सुखोटात आहे दुःखाचा शिरवाटा भाग आला। माऊलीच्या हरिपाठात आहे योग याग विधी ये मिलो ये शिजी वायाची नयन वर्ष सांभाळा आणि एकच वर्ष चुकी करा, तुमच्या नयन वर्षावर पाणी देईल। तुम्हाला सोपी सांगतो कर्माचं एक उदाहरण, मावशा हो काम उदळाचं बार जास्त की रोजाचं कोणतं उदळ काम उदळाचं जास्त रोजाचं होणारच नाही। माझ्या शेतामध्ये काही बाया मावशा ऐक, मग पहिल्या दिवशी ज्या निंदेला बाया आल्या त्याच्यासाठी मी 5 लिटरची कॅन भरून दिलो शेतामध्ये। जशी 5 लिटरची कॅन नेली तशीच बाया त्या पिकांवर धावत आल्या आणि पाणी पिल्या आणि तासावर बसल्या, म्हणे महाराज तुम्ही जा कॅन भरून आणा, आम्ही तोपर्यंत घेतो। मी घरी गेलो, दुसरी कॅन भरून आणलो, दुसरी कॅन गेला पण लगेच धावत आल्या, दुसरी कॅन खाली केली, मी तिसऱ्या कॅनीत गेलो, तिसरी कॅन असं 5 चक्कर मारल्या, काम फक्त असं ताऊल भरच गेलो। मी मुकरदमी बैल म्हणतो, मुकरदमी बाई असते ना, हा मुकरदमी बाई असते बायाची ठेकेदार ठेकेदार बाई असते, त्या ठेकेदार बाई हे काम परवडलं नाही आपल्याला, एक आऊट भरत उदळ बोला उदळ। ते मावशीने सांगा महाराज 1 तास 400 रुपयाला, मी म्हणते 400 नाही मावशी 350 दे, 350 रुपये घे। ते म्हणे हो नाही करता सौदा झाला। दुसरा दिवस निघाला, बाया शेतामध्ये गेल्या, मी पहिल्या दिवशी 5 चक्रा मारल्या, मग आज 5 चक्रा केल्यापेक्षा 35 लिटरची कॅन भरली। एक मुलगा पाहिला, मोटरसायकल पाहिली, ते शेतामध्ये घेऊन गेलो, शेतामध्ये जसे घेऊन गेलो तसं त्या ठेकेदारी बाईला हाका मारल्या, मावशी पाणी आणलं, पाणी या प्याले। मावशी म्हणे महाराज आज पाण्याची गरज नाही, आज पाणी तुम्हीच प्या, आमच्या सोबतच 1 लिटरची बॉटल आहे आणि ते आम्हाला ताण लागले की आम्ही तासावर पाणी पेटून चालू होतो। किती कठीण आहे महाराज। बरं तुमचं जाऊ द्या, आता 10 बॅगा सोयाबीन पेरलो, हो 10 बॅगा आणि ते कापून द्या आणि बॅगीनं स्वतः, मग तुम्हाला बॅगा विचारल्या किती बॅगा असतो कापलेल्या मजुरांना, 10 बॅगा असतात, तुम्ही किती सांगता हा? तुम्ही पहिले 6 सांगता का, तुम्हाला 8 वर मॅनेज करायचं असते। 8 सांगितलं तर 8 वर मॅनेज होत नाही, मग 6 वरून 8 वर आणायचं,
8 वर त्याला मॅनेज करायचं. मग 8 वर मॅनेज करता मग ते सोयाबीन किती पेरलं असते 10 झालं होईल का आपल्याकडून नाही होत महाराज. कर्म खूप कठीण आहे. कर्म खूप सूक्ष्म आहे. कर्म आपल्याला होऊ शकत नाही. एकच उदाहरण सांगतो पुढे चालतो. एक वारकरी होता पैठ जात होता. एक मंदिर लागलं त्या मंदिरामध्ये रात्र झाली त्याला आराम करायचा होता. अमावस्या आराम करायचा होता. तो त्या मंदिरात गेला. तिथं हरिपाठ चालू होता. काय होता हरिपाठ चालू होता. हरिपाठाला जवळजवळ 10 ते 20 लोक होते. मग तो हरिपाठ सांगतात तो म्हणे दादा मला इथं रात्रभर राहायचं आहे. सकाळी मी निघून जाईल प्रवासाला. मग राहायचं आहे ती मध्ये राहा आमच्याकडे उत्तम प्रकारे व्यवस्था आहे. मंदिर चांगलं आहे. इलेक्ट्रिक आहे. पाणी आहे. सगळं आहे. राहा. हरिपाठ आले. तो म्हणे किती वर्ष झाले मला हरिपाठ चालू आहे. तो म्हणे 40 वर्ष. किती वर्ष 40 वर्ष. ते घरी गेले. मग आरतीवाले आले 7 वाजता. मग आरतीवाले भेटला तो दादा मला मुक्काम करायचा आहे. राहा सुंदर असं मंदिर आहे. इलेक्ट्रिक आहे. पाणी आहे. सगळं आहे. आरती किती वर्ष झाले म्हणजे 50 वर्ष. ते घरी गेले. मग आले भजनावाले आले 9 वाजता. भजनावाले तो भेटला. तो म्हणे दादा मला मुक्काम करायचं रात्रभर पण सकाळी मी निघून जाईल. राहा सुंदर असं इलेक्ट्रिक आहे. पाणी आहे. मंदिर आहे. राहण्याची खूप चांगली व्यवस्था आहे. राहा. भजन चाललं 12 वाजलं ते भजनावाले निघून गेले. भजनात झालं 70 वर्ष. किती वर्ष 40 60 70 वर्ष. मग गेले निघून. ते सगळे विचारलं इलेक्ट्रिक चांगलं आहे. पाणी चांगलं आहे. राहणं चांगलं आहे. पण एकाने विचारलं नाही त्या व्यवहार करायला की जेवण करता का तुम्ही विचारलं का. तो 12-1 वाजता तो इकडला कळवून त्याला भूक लागली होती. त्याला झोप कशी लागली. आता आजच्या सारखं जेवण जर सुंदर झालं. आजचे जे अन्नदाता आहेत काय हरिभाऊ गाडी सुंदर जेवण दिलं महाराज त्यांनी. आणि सकाळच्या अन्नदाते बाबाराम ठाकरे सुंदर अन्नदाते महाराज या पाय आहेत तर सत्याचे एका अन्नदात्यासाठी टाळी वाजवा. मग आज असं जर जेवण झालं तर झोप चांगली लागली. पण पोटातच काही नाही झोप लागली त्याच्या वाढल्या. तो महाराज इकडून पलटी 1 वाजला 1:30 वाजला. मग तितक्यात एक बेवळा आला. बेवळा महाराज त्या रस्त्याने जात होता. रातचा दिवस कोण आले होते बेवळेले. तुमच्या गाव चांगलं तुमच्या गाव बेवळेले मग बेवळा तिथून जात होता. आणि बेवळा ते वारकऱ्याला पाहते. म्हणजे वारकरी बाबा बोला तुम्ही म्हणजे वारकरी बाबा बरं कुठं झाले म्हणजे पंढरपूरला. बरं राम वारकरी बाबा जेवण केलं काय म्हणे तो जेवण केलं. तो म्हणे काय राजा हरिपाठावाले आले 40 वर्ष झाले जेवण करा नाही विचारलं. आरतीवाले आले 50 वर्ष झाले जेवण करा नाही विचारलं. भजनावाले आले 70 वर्ष झाले भजन करून आले पण जेवणाचं नाही विचारलं. पण तुला जे पेनारा माणूस पण तू विचारून राहिला जेवण झालं काय वा रे वा. मग कसं म्हणा या बेवडीच्या बायकामध्ये काही असतात हिच्यासाठी स्वयंपाक सगळा जे मावशीचा नवरा दारू पेत असेल ना तिची खरोखर धन्य येतात संसार करायची. जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे त्या बाईचे खरंच चरण पडला. म्हणजे त्या बेवड्याचा संसार एक बेवडा होता रस्त्यांचा गाडी घेऊन. मग त्याच्या गतिरोधक होता. ते गतिरोधक त्याच्या पत्नीची चप्पल पडली. मग तिकडे थांबा चप्पल पडली. ती गेली चप्पल आणली मागं. हा होता पुढे बेवडा. मग त्या बेवडा पुढे गेला आणि साईडला एक मॅट होती बाई ते कागद जमा करून राहिली होती. कागद जमा करता तिने पाहिलं घरी कोणीच नाही गाडीवर. ती मॅट धावतच आली आणि त्याच्या गाडीवर बसली. याला मला गाडी किक मारून गाडी बेवडीचा संसारच कठीण आहे महाराज. बेवडीचं बोटच चालवला म्हणून त्या बेवडीच्या बायका पुढे काही असतात. तो घरी गेला आणि त्याने स्वयंपाक आणला. त्याने स्वयंपाक आणला त्या वारकऱ्याला जीव घातला. तो वारकरी जेवला पण तृप्त शांत झाला झोपला महाराज. त्याला आशीर्वाद दिला. आता तुम्ही सांगा कर्म कोणाचं चांगलं हरिपाठावालेचं आरतीवालेचं भजनावालेचं बेवड्याचं. कर्म तुमच्या आपल्या चांगल्याने कर्म फार सूक्ष्म आहे. कोणाच्या हातून एक महात्मा होता भक्ती करू लागला खूप तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करता एका पायावर त्याचा पाय सुजला. एका जणाने दया त्याची तो गेला महाराज तेल घेऊन
त्याचे दोन्ही पाय खोपडले सुजर होती आणि त्याला मस्त अशी मालिश केली. मालिश केल्यावर काय होती त्याला तिथून मुंग्या तयार झाल्या आणि मुंग्या त्या आकारात चढल्या. कोणाच्या? त्या साधूच्या, तपश्चर्या करणाऱ्याच्या, कर्म संभाळून मुंग्या त्याच्या अंगावर चढल्या. मुंग्या चढत असताना तो त्रस्त झाला. तितक्यात आले पोर. आता पोर असतातच गावगावीचे पोरं आले. ते ऊस खात होते. ते ऊस खात पण फतर त्या साधूला मारलं. ऊस खात पण फतर त्या साधूला मारलं. ते फतर झाले तयार. पण दुसऱ्याचे फतर असतात गोड. त्या ज्या आपल्या मुंग्या होत्या त्याच्या अंगावर त्या सगळ्या खाली उतरल्या. पण त्या कशावर गेल्या? कर्म कोणाचं चांगलं? तेल लावणाऱ्याचं, ऊस फेकून मारणाऱ्याचं. कर्म असंच आहे. कर्म आपल्याचं होत नाही. कर्म कठीण आहे. ज्ञानाचा पसारा खूप मोठा आहे. कोणी म्हणत असेल माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. महाराज म्हणतात तो तिथंच कमी आहे. येथे जाणून पोची होणे मित्र कर मिरवी तेच होणे आम्ही झालो ऐश्वर्य होणे तो काहीच नाही. महाराज म्हणतात एका जणांना प्रश्न विचारला विवेकानंदाने, तुमच्याकडे ज्ञान किती आहे? स्वामी विवेकानंद म्हणत समुद्रामध्ये काठी बुडलेली असतात त्या काठीला जितकं पाणी येईल तितकं ज्ञान माझ्याकडे. मग स्वामी विवेकानंद इतकं नाही. आपण एखादा म्हणत असेल की माझ्यासारखा अध्ययन कोणी करत नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा अभ्यास कोणी नाही, मी एवढी समजून गेलो ज्ञानाची. ज्ञानाला प्राप्ती होते पण मग तितकं वैराग्य लागते. ज्ञानाला जो वैराग्याची अचिंत प्राप्ती आहे, नाही तर ज्ञानाला देव प्राप्त होत नाही. मग योगाने नाही, कर्माने नाही, ज्ञानाने नाही, मग कशाने? मग महाराज म्हणाले मी तुम्हाला अगदी साधा सरळ सोपा उपाय सांगतो. अभंगाच्या पहिल्याचा टाळी वाजवण्याची कंजूसी नाही केली पाहिजे. टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे 3 फायदे आहेत. शास्त्रकार म्हणतात टाळी बजाने से मुंह में कभी गाली नहीं आती. एक फायदा. आणि दुसरा फायदा तुमचं ब्लड प्रेशर चांगलं राहते टाळी वाजवून. आणि तिसरा फायदा तुमच्या दारापर्यंत लक्ष्मी येत असेल, तुमची भाग्यरेषा अर्धवट जर असेल, दारापासून लक्ष्मी वापस जात असेल, तुम्ही जर टाळी वाजवली लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल. हा तिसरा फायदा आहे. म्हणून काय केलं पाहिजे? वाजवा टाळी. वा शुद्ध करून याचे महाराज म्हणतात भावनेने गीत गा. गीत म्हणजे काय? गीत म्हणजे प्रार्थना. तुम्ही पहा, गीत म्हणजे गाणं, गीत म्हणजे प्रार्थना. प्रार्थनाचा स्वर भिन्न असेल महाराज, पण भाव प्रत्येकाचा एक आहे. आता तुकडोजी महाराजांची प्रार्थना होती आणि इथंच हरिपाठ होती. ती प्रार्थना ही प्रार्थना. प्रार्थनेचे स्वर जरी भिन्न असतील पण भाव दोघेचा एकच आहे की. म्हणून भाव एक आहे. पण तुम्ही गीत गा. गीताचे अन्य प्रकार, लोकगीत आहे, नाट्यगीत आहे, सिनेमा गीत आहे. महाराज म्हणतात ते निघड्या रामकृष्ण गीती गातो आणि टाळची पुढे देवाचं गीत गा. गीत म्हणतं का लावणी मृदंग स्तुती टाळ बसव. शेवू ब्रह्मरस आवडी मृदंग सगळा तो दंग करून टाकते त्याला मृदंग म्हणतात.
टाळ जो काळालाही परास्त करते त्याला टाळ म्हणतात. श्रुती विनाला श्रुती म्हणतात. जे खऱ्या अर्थाने सद्गतीला आपल्याला प्राप्त करून देते त्याला श्रुती म्हणतात. तुम्ही पहा या भजनात जो दम होते हे भजन का पाहिजे. आता तुम्ही पहा जसं आपण आरोग्य सांभाळतो, आपलं आरोग्य सांभाळतो, काही नीतीमूल्य आपण वागतो, ध्यान करतो, चालतो आहे ना. मग आपलं आरोग्य चांगलं राहते त्यासाठी आपण काहीतरी नीतीमूल्य वागतो. म्हणून समाजाचं चांगलं हो, गावाचं चांगलं हो त्याकरता असे कार्यक्रम असतात, असे भजन असतात. आपण भुलतो सद्गतीला, चांगल्या कर्माला, चांगल्या याला. मग आपण कोण देते टाळ बिना मृदंग हे ज्या तुमच्या गावात 12 महिने एकदा सप्त्यात येते ना. म्हणजे दुसरा कार्यक्रम आहे का, एकच कार्यक्रम आहे. मग जेव्हा हा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी जेव्हा सुरू होते तेव्हा सगळ्यांना आठवण येते कशाची, गाथा पाळण्याची, कशाची, हरिपाठाची, कशाची, कीर्तनाची, कशाची, सकाळी काकड्याची. हे आठवण करून देते. आणि या भजनात जो दम होते तुम्ही पहा तो विसरून जाते. मग आता माऊलीच्या वाडीत लोक चालतात आळंदी पंढरपूर, पण ते भुलून जातात आपण मोठा अधिकारी आहोत, आपण एखादं चपराशी आहोत, आपण एखादं शिपाई आहोत, आपण फार मोठं श्रीमंत आहोत. महाराज म्हणतात जो तो भुलते आणि त्याच्यात दंड होते. तुम्ही पाहता ना युट्यूबवर पोलीस खेळतात, पोलीस कलेक्टर अधिकारी लोक SP सगळे फुगड्या खेळतात. कुठे माऊलीच्या दिंडीत. माऊलीच्या दिंडीत ते महाराज म्हणतात जे त्या स्थितीतून भुलून जातात परमात्मा सगळ्यात उच्च कोटीची स्थिती आहे ती. माऊली म्हणतात मी माझी ऐशी आठवण विसरले अंत करून पाहता जाण संन्यासी तो निरंतर. तो खरा संन्यासी आहे पण तो खरा सेवक आहे. मग देवाला काय आवडते, देवाला भजन आवडते. गीत म्हणजे काय, भजन. देवाला आता मावसा देवाला जे आवडते ते आपल्याला करावं लागेल की आपल्या मनानच. देवाला जे आवडते ते आपल्याला करावं लागेल. आता तुम्हाला वाटतं का नवऱ्यानं आपल्यावर प्रेम करावं, तुम्हाला काय करावं लागेल. जसा पतीची म्हणता अनुसरणी पतिव्रता, जसा नवरा म्हणेल तसं ऐकायला लागेल त्यांनी, तर तुमचा संसार चांगला चालेल. त्यानं म्हणतात बेसन पोळी कर, त्या दिवशी श्रीखंड पोळी करायची. त्यानं म्हणतात श्रीखंड पोळी कर, त्या दिवशी बेसन पोळी करायची. आहे ना. नाही पतीची या म्हणता अनुसरणी पतिव्रता. मग तसंच आहे. देवाला काय आवडते, देवाला भजन आवडते. डोंगरीची महाराज म्हणतात द्वारकाधीश ठाकूरजी आहे वो शृंगार प्रिय. द्वारकाधीश ठाकूरजी आहे वो शृंगार प्रिय. जगन्नाथपुरी जो ठाकुर जी उत्सव प्रिय आप भोग प्रिय आणि वृंदावनी जो ठाकुर जी वो उत्सव प्रिय आणि पंढरपूरनी जो ठाकुर जी वो भजन प्रिय. वो भजन आपल्या देवाला काय आवडते, भजन आवडते. म्हणून म्हणतात माझे भक्त गाते जे देवा, माझे भक्त गाते जे माऊलीची ओवी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळा या नामाचा निखळ प्रबंध आत्मचर्चा विषयात उदंड जात. जिथं देवाचं भजन होते, जिथं देवाचं नामस्मरण होते तिथं देव असतो गड्या. पण ते कसं गावा, महाराज म्हणतात भावनेने गावा. पण भाव जर तुमचा चांगला असेल, आता हे भजन मंडळी आहे, याचा भाव जर चांगला असेल, यायनं व्यवस्था जर पाहिली, यायने गाता किती स्वर पाहा लागेल, शब्द पाहा लागेल, ताल पाहा लागेल, चाल पाहा लागेल. पण यायनं व्यवस्था सोडून द्या, अवस्थेमध्ये गेले, मग येण्याची गरज आहे का? हा मग मीराबाईचं गाणं होतं कसं होतं, अवस्थेमध्ये होतं. मीराबाईचं पहा, नाचूंगी 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 हरी
मीराबाईचं गाणं होतं महाराज, व्यवस्थेला पूर्ण होतं, अवस्थेला पूर्ण होतं. मीराबाई सुंदर गाणं. गिरधर लाल तो भाव का फुका राग कला जानत लगे तुका. एक गाणी लावत सुंदर गाणी म्हणत, सुंदर भजन म्हणतो. भजन म्हणत असताना तिथं तानसेनजी जात होते. तानसेनजी ते ऐकलं. मीराबाई मालपूस गात होत्या. मालपूस गाता गाता भैरवी गेल्या. कशात गेल्या? भैरवी. मग तिथं तानसेनजी आले. तानसेनजी थांबले. मीराबाईचं भजन संपलं. मीराबाई तानाजीला विचारलं, ताना कोण आहे? काही लोक एवढे सरळ उत्तर द्यायचं काही नसते, उलट बोलतात. उलट. जुनी मावशी होती, जुनी सासू, आताची सासू नाही. जुनी सासू होती, जुनी सासू जेवण करत होती आणि भाजीत मीठ कमी पडलं. मग आपल्या सुनीला सरळ सांगा की नाही, सुनबाई मीठ कमी पडलं का? तिने तसं सांगितलं नाही. तिचा नातू होता बाजूला, अभ्यास करून आला होता. ते त्या नातामध्ये, बाळा काय करू आला तुम्ही? अभ्यास. अभ्यास करून काय करशील? म्हणजे चांगल्या मार्काने पास होईल. चांगल्या मार्क कमवून काय करशील? म्हणजे मी साहेब होईल. साहेब होऊन काय करशील? म्हणजे मी पैसे कमवईल. मग पैसे कमवशील ना, आपल्या घरी भीक लागली गड्या, तुझ्या आईला 1 किलो मीठ आणून देजो. आपल्या घरी मीठ नाही. मग त्या सुनीला समजून जा, भाजीत मीठ नाही. असं बोले समजते. मालपूस राग हा वेगळा आहे, पण भैरवी हा राग वेगळा आहे. मग मीराबाईच्या लक्षात आलं. मीराबाईचं गाणं होतं व्यवस्था अवस्थेला. मग मीराबाई म्हणतात, ताना मैंने भी आपके बारे में खूब सुना. जब आप मेघ मल्हार गाते हो तो धूप में ठंडक में मालूम होती है. जब आप दरबारी गाते हो तो धूप में बरसात होती है. जब आप पट्टोदीप गाते हो दिन में दिए जलते. इतना सुंदर आप गाते हो, लेकिन मेरी एक आपको सलाह है. कौन सी? राग से ज्यादा भाव से गाया करो. काय म्हणाले? राग से ज्यादा भाव से गाया करो. भावाला अति किंमत आहे. तुम्ही पण असा सुंदर स्वयंपाक केला आणि त्या स्वयंपाकात मीठच नाही टाकलं, तो स्वयंपाक म्हणू लागेल का? रुची नेती अन्न ज्यात नसता लवण. लवण म्हणजे मीठ. मीठ जर नसेल तो स्वयंपाक होऊ लागणार नाही. तुम्ही पहा, तुमची सासू मोदी मरुणे म्हणा पण मेली, पण तुम्ही रडून राहिल्या. तुम्ही रडून राहिल्या, सगळं गाव जमा झालं, सगळे पाहुणे जमा झाले, पण तुम्हाला फक्त पाहून राहिलं. कोणी स्थान देऊन नाही राहिलं रडण्याची. का? महाराज म्हणतात, सासू साठी रडे सोना भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा भिन्न, भावंतरीचा भिन्न. आणि त्या सुनीची आई नाही काय होईल? मेकअप करी? निरोप पोचल्यावर नाही महाराज, मेकअप करणार नाही. ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत धावत जाईल. बस स्टँडवर जाईल, जे वाहन भेटलं त्या वाहनात गावात जाईल. आणि गावात स्टँडवर गेली की मोठ्या आरोग्य होईल. महाराज आई आई म्हटलं की आईला मिठी मारी. पण रडीन ज्यावेळेस ती रडीन महाराज, ती रडणार नाही. मग सगळं गाव रडील, पण मग सगळे पाहुणे रडतील. का? मायेसाठी रडे सोना भावांतरीचा एका. महाराज तो भाव पाहिजे. मग भावेगावी गीत शुद्ध करून या चित्त. चित्ताची शुद्धता पाहिजे. चित्त जर शुद्ध नसेल, तुम्ही देवाचं भजन करू शकत ना. तुमच्या अंतःकरणात द्वेष मच्छर भरलेला आहे, तुम्ही भजन करू शकता? याचा राग, त्याचा राग, त्याचा द्वेष नाही. महाराज तुका म्हणे, चित्त करार मी मला एवढी गोपाळ राहे देते. मग गोपाळ येऊन राहील. कधी? चित्ताची शुद्धता केली तर. आम्ही एका ठिकाणी जेवण करायला गेलो. जेवण केल्यानंतर ताटामध्ये कृष्ण ठेवते. ते मावशी म्हणाले, महाराज तुमचं चित्त किती शुद्ध आहे. मावशी कसं का? म्हणजे माझी आजी म्हणत होती, जे ताट स्वच्छ करतात त्याचं चित्त शुद्ध असते, त्याची नियत चांगली असते. तुम्ही पहा महाराज, अनेक लक्षणे आहेत महाराज चित्त शुद्धाची. डिजिटल भारताचे स्वप्न पाहतो आज आपण, है ना? आणि आपण बोठे पार्टी असे अनेक कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये ताटामध्ये अन्न भरपूर घेतो आणि भरपूर अन्न घेतो, तितकं आपल्याला लागत नाही. त्यात अर्ध खातो आणि अर्ध फेकून देतो. आज विचार करा
कितीतरी लोक अन्नापासून मरतात. आजही कितीतरी लहान लहान मुलं अन्नापासून मरतात, अन्नापासून मनुष्य मरतात. म्हणून आपण त्याचा विचार करत जा. कधी ताटात गेला होता, अन्न हे परब्रह्म आहे, लागते तेवढंच घ्या. तुम्ही अन्नाचा अपमान परब्रह्माचा अपमान आहे. म्हणून शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणतात आणखी महाराज सांगतात तिसऱ्या चरणामध्ये अनेकांचे काने महाराज म्हणतात गड्या आणि कालची काही गुण दोष म्हणाला नाही. कोणाकोणाची गुण पासा कोणाकोणा दोष पासा. गुण जर पाहिले त्याच्याबद्दल आसक्ती होईल, दोष जर पाहिला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. त्यात ते कारण आहे तुम्हाला नरकाला नेण्याचं. म्हणून गुण दोष पाहू नका. काय करा माऊली म्हणतात गुण दोषाची झळाळती द्या. गुण दोष जरी निमाले ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणाची. एकदा करा विशेष झळाळती दिली तुम्ही पा झळाळती देवाजवळ द्यास लागते. आमच्या संग एक मावशी आली मंदिरात गेलो आम्ही, मग तिथं झळाळती घेतात. त्या मावशीची झळाळती घेतलेली अशी आजी होती ती नवारी साडी घालणारी. तिची झळाळती घेतली. झळाळती घेतल्यानंतर तिच्या आंबळा चमचे पिशवी अंबाळा असा जुन्या बाईचा त्या करत त्याच्या ठेवत मग तिथं काहीतरी लागलं त्या पोलिसमध्ये. ते पोलीस मध्ये काय ते मावशी ते बॉम्ब निकाल म्हणजे एकही आहे किती आहे म्हणजे एकच आहे. मग काय जाऊ दे ना म्हणे टाकवत होते म्हणून आली म्हणे मी नाही काय म्हणे. मग तिथं झळात घेतली काढली ते बाम आणि ते बाम होता काय होते झेंडू बाम. मग तुम्ही देवाला झेंडू बाम चालते गोंधळ चालतील का. मग गुण दोषाची झळात दिल्याशिवाय देवाचं दर्शन नाही गेले. मग महाराज म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि संतांना जर शरण गेले तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे मान. संत चरणी माता ठेविता सद्भावे तिने भेटे देव आपण. राम प्रभूचा शत्रुबांधणं चालू होता. एकच उदाहरण सांगतो आपला वेळ संपला. राम प्रभूचा शत्रुबांधणं चालू होता. खरुदी त्याच्यात याची गोटा टाकत होती. खरुदी किती असते एवढी विशाल मध्ये एवढी असते. 82 कुठे गेला हा 82 शाळेत गेला एक मास्तर आला. शाळेत मास्तर आला तो विचारू लागला 82 विशाल तुला विचारलं 5 रुपये किलो आंबा आहे किती 5 रुपये किलो. 5 रुपये किलो आंबा तर माझं वय किती मास्तर विचारेल येईल का उत्तर. 5 रुपये किलो आंबा तो माझं वय किती तुझी विचारत होती. हा ते म्हणते आता माय. त्याचं उत्तर आता माय नाही. पण एक मुलगा हुशार होता 82
एक मुलगा हुशार होता, त्या मुलाला उत्तर दिलं, गुरुजी मी सांगतो. सांग म्हणे काय. तुमचं वय 42. त्याचं बरोबर 42 वय होतं. तो आश्चर्यचकित झाला. कसं ओळखलं रे? सोपी आहे म्हणे गुरुजी, आमच्या गावात एक हातम्याट आहे म्हणे, त्याचं वय आहे म्हणे 21 वर्ष. तुम्ही फुल मॅट आहे म्हणे, तुमचं वय 42. बरोबर खूप हुशार. एका प्रमाणे गुरुजी शिकवतो. शिकवत असताना तो गुरुजी त्याला मारत होता, मुलाला खूप मारत होता जोरदाराने. 1 2 थापड 3 थापड, को म्हण तो पोरगा को म्हणेच ना. गुरुजी त्याला मारत होते, तो कोच का म्हणे. आणि शाळा सुटली. मग मुलं त्याच्यावर, काय बघा किती मार खाल्ला ते, को म्हणून ना म्हणे, को येत नाही. तो म्हणे क ते एका मिनिटात म्हणतो म्हणे, क क क क दाखव म्हणतो म्हणे. मग म्हणे तुला क म्हटला कोणी मला मार करून खाल्ला. अबे तो म्हणे क म्हटला की पुढचा ख शिकवते ना म्हणे. रेल्वे जात असताना फाटक बंद होती मार. मग त्याला विचारलं, काय रेल्वे जात असताना विशाल फाटक का बंद करतात? हा विशाल तोंडावर हात दिला, काय सांगावं म्हणजे. त्या पोरानं उत्तर दिलं. तो म्हणे गुरुजी सोपा आहे, रेल्वे गावात आत येते म्हणून ते गेट बंद करतात म्हणे. एक शाळेतच जायला. मग गुरुजी त्याच्या घराकडे येऊ लागले. गल्लीमध्ये त्याची आजी बसलेली होती. ती आजी मध्ये, बाळ्या लेका 4 दिवस झाले शाळेत जाऊन नाही राहिला, गुरुजी आपल्याच घरी येऊन आले, लप म्हणे. आजी म्हणे, तो बाळ्या म्हणे, आजी मला लपण्याची गरज नाही म्हणे, तू लप म्हणे. ती आजी म्हणे, मी कोण लपडे? शाळेत न जायचं कारण सांगत म्हणे माझी आजी. म्हणून खारुताई एक एक वाटा टाकत होती. खारुताई इतकी असते विशाल, किती असते? अशी नसते रे आधी भर असते काय, अशी तीच भर असते. मग तीच भर खारुताई असते, ती एक एक गटा टाकते. प्रभूचं अंतःकरण भरून येते, किती चिवजून तो माझ्यावर प्रेम करते. मग प्रभूचं मन विचलित, लक्ष विचलित होते, तिचा आवाज येते ओरडण्याचा, ते बेशुद्ध पडते. प्रभू तिला उचलून घेतात, तिच्यावर पाणी शिकतात, तिला विचारतात, सांग तुझी अवस्था कोणी केली? जो कोणी केली त्याला सगळं झाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणते राहू दे ना प्रभू, नाही सांग. ही माझी अवस्था हनुमंतरायने केली म्हणे. कोणी केली? हनुमंतरायने केली म्हणे. मग हनुमंतरायाचं नाव घेता प्रभू गारच झाले. ते हनुमंतराय त्यांच्या गटातले होते. आता गट आहेत की नाही? गटातले होते, पण ते राजकारण होतं, ते समाजकारण होतं. ते प्रभू होते. ते प्रभू हनुमंतरायाने गड्या लक्ष्मण जरी असला, मी जरी असलो तरी त्याला सजा झाली पाहिजे. तुझी अवस्था झाली ते म्हणे सजा देऊ नका, त्याचा सत्कार करा. का सत्कार करा? कारण म्हणे तुमचा जो सहवास मला लाभला तो हनुमंतरायामुळे नाही म्हणे, हनुमंतरायाच्या पायामुळे. हनुमंतरायाचा पाय जर माझ्या शेपटीवर पडला नसता तर हा तुमचा सहवास मला घडला नसता. म्हणून मस्तक ठेंगणा करी संतांच्या ठेंगणा, बेचित्य वचन जेणे राहे समाधान. गोड बोलायला काय जाते? महाराज म्हणतात गोड बोलणार. सुंदर माऊलीची ओवी आहे, 6 चाळी मावा मित्र आणि रसा शब्द जसे कळलं अमृताचे. महाराज गोड बोलू असे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. गोड बोलल्यानं काही जाते. हे गाणं म्हणत होती मावशी, सुंदर गाणं होतं. कौवा तेरा क्या ले रे, कोयल तुझको क्या दे रे, मीठी भाषा बोल कर जग अपना समान कर, मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े. सुंदर गाणं आहे. तुम्हाला याचा अर्थ सांगू कसा? तुम्हाला कोयल आवडते की कावळा आवडते? कोण आवडते? कावळ्यांका धुरा पडला का? नाही, कावळे काळा कोयल काळी. पण कोयल का गाते? कोयल गोड गाते. कावळा हा काव काव गाते. म्हणून आपल्याला कावळा कोयल आवडते. पण ती बाई सुंदर गात होती. आताच्या बाया हा एक बाई म्हणू लागली, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. मी म्हटलं का 1 मिनिट झाला, 2 मिनिट झाला, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार. फारच्या पुढे म्हणणं, ते फारच्या पुढे म्हणेच ना.
लय अर्धा घंटा म्हणायला लागली ते तुका म्हणे फार तुका म्हणे मग म्हणे कृष्णाच्या घरी लय थंडीगार हवा लय थंडीगार काही लागते का कुठे कुठेच नाही एक कुठे तर म्हणे मंडपाला लागली फायटिंग बुडाबुडीची फायटिंग बाहेरचे गाणं कशात बरं बाहेरचे गाणं हेमत जुळलं ते गाणं ऐकलंय अरे विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईलला तुला फोन लय लय तुझी आठवण येते म्हणून तुला मिस कॉल देते काही आहे का महाराज हा देवाच्या देवळात कोण उभी एक बाई म्हणत होती नवरात्रात आमचं कीर्तन करून जात होतो आम्ही देवाच्या देवळात कोण उभी मनवत मरते मी उभी आई जगदंबे दर्शन दे गावाला कुटवर राहू मी काही ताल नंबर आहे महाराज अरे अभंग आहे जनाबेचा अभंग आहे डोईचा पदर आला कांद्यापरी भरल्या बाजार जाईन मी हे म्हणत मस्त सुंदर आहे अनादि निर्गुणा प्रगटली भवानी मोहमैशासुरी मर्दानी लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्त लागे तो पावशी निर्वाणी आईचा जो गवा मागे ना किती गोळा बाया सोडून देता काहीच्या काहीच म्हणतात काहीच्या काही म्हणत आजोबा हा गोड बोलत जा मालूम म्हणतात साच आणि मावा वेचित्य वचन जेणे राय समाधान जेणेकरून आपले समाधान झालं पाहिजे आणि समोरच्याचे समाधान झालं पाहिजे तुम्ही फार खोटं बोलायला भरपूर साथ लागतो गोड बोलायला काय लागतं ती सासू असतील काही सासूला माझा एक सल्ला आहे काय तुम्ही फक्त सुनेची वरवर करत जा वरवर म्हणजे फक्त तिच्या मायराचं गुण गायचा काय तुझी आई काय तू एवढी काय माझी सून आहे बस इतकं जर सासेने गोड बोलल्या तर तुम्हाला कपाट भरून त्याचे आहे पण बशीत नाही बसत एवढाचे आहे ना कशाला फक्त गोड बोलल्यानं तसंच सासरे हो सासरेला सांगतो फक्त तोंडाला गोड बोला माझ्या सुनेसारखी सुनच नाही बस इतकं म्हणा फक्त पोराची गुण गायनं सोडून द्या पोरग म्हणूच तुला चांगला आहे पण सुनीलला गोड म्हणत जा सुनीलला चांगलं म्हणत जा तुम्हाला ताट असं भरून येईल की तुम्ही जे जे नशीब पाहिलं ते तुम्हाला कशानं फक्त गोड बोलल्यानं तुम्हाला सांगतो मावशा तुम्हाला जर वाटत असेल माहेरात आपला अधिकार असावा माहेरात आपलं चांगलं असावं आई वडील गेल्यानंतरही फक्त तुम्ही एकच करा काय करा आपल्या भाऊजीला फक्त वर चढून द्यायचं बस झालं तुमचं काम तुमचं आयुष्यभर तुमचं वजन राहील तुमच्या मायला कशानं फक्त गोड बोलण्यानं म्हणून वेचित वचन जेणे राहे समाधान
तुका मैले पाया तुका मैले तुका मैले
वृत्ती ज्यांची आहे ते अवस्मरणीय जिवंत राहतात. काहीतरी परोपकार पाहिजे जीवनात, आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या परिस्थितीप्रमाणे. नाही आता इथं काही देणगी दिल्या जात, नाही पंगत घेतल्या जात, पण इथं पट्ट्यात टाकू शकतो ना आपण, इथं झाडझुड तर करू शकतो ना. नाही काही झाडझुड, नाही पट्ट्या टाकणं, ऐकायचं तो येऊ शकतो ना, ऐकण्याकरता येऊ शकतो ना. आता किती लोक आहेत, 15-20 लोक आज पहिला दिवस आहे, चालून जाते. उद्यापासून चांगले चांगले कीर्तन करायला, चांगले चांगले मोठमोठे महात्मे तुमच्या गावामध्ये येतील, तर चांगली उपस्थिती दाखवत जा. तरुण मुलं, तरुण मुली कीर्तनाला येत जा. तुम्हाला त्यांचा अभ्यास करते महाराज, अभ्यास आहे त्यांना. अभ्यास काही फक्त 1 तास किती चला, किती हुशार आहात तुम्ही. ज्यावेळेस आरंभ होते त्यावेळेस येतात, ज्यावेळेस पंचपती होतो म्हणतात ते येतात का? नाही. ज्यावेळेस महाराज येतात त्यावेळेस येत ना. महाराजांचा आरंभ होईल, चाल होईल, चाल झाल्यावर नमन होते 10 मिनिटं, त्याच्या बाद तुम्ही येतात. किती तास बसता? फक्त 1 तास. मग 1 तासाला काय भेटून द्यायला? तुम्हाला सांगतो, शिक्षेसोबत दीक्षा खूप महत्वाची. अभ्यास आता गुरुजी आहे, संस्कार जर अभ्यासासोबत, समजा विज्ञानाला जोड संस्कृतीची पाहिजे, अध्यात्माला जोड संस्कृतीची पाहिजे, तसं शिक्षणाला जोड या अशा कार्यक्रमाची पाहिजे, तरच ते शिक्षण उपयोगी पडेल. नाही तर तुम्ही मोठमोठे लोक आहेत, करोडपती लोक आहेत, ज्या विद्वान आहेत, जे बँका हँग करतात, अकाउंटच्या अकाउंट हँग करतात, घरी बसल्या. किती विद्वत्ता अशी. मग हे मोठमोठे घोटाळे कोण करते? तुम्ही आपण करतो का? तुम्ही आपण काय करू? जास्तीत जास्त कापसात पाणी टाकू, त्याच्यापेक्षा काही करू शकतो. म्हणून शिक्षेसोबत दीक्षा खूप महत्वाची आहे. बोलात चला, त्यांना येत चला. खूप सुंदर कार्यक्रम आहे, आम्ही येतो त्याच्यापेक्षा खूप चांगला कार्यक्रम आहे. चांगलं मंडप सिस्टीम चांगली आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे, सगळं चांगलं आहे. गुरुजीच्या होती किती अतुनात आहे, तिथं मुलं शिकतात आपल्याला. माझं घर गुरुजीचं घर जवळजवळ राहतो. गुरुजीचा रोज ड्युटी करणं, तिथं राहणं, प्रत्येक 8 दिवस देतात त्यांनी. मग इतका माणूस व्यस्त असल्यानंतर जर टाइम देते, मग आपण देऊ शकत नाही काय? बरं दिवसभर काही नाही, दिवसभर कोणता माणूस असते गाता पाळणारे आहे एखादा? तुम्ही फक्त महाराज विनकरी बाबा आहे, वा रे वा, टाळे वाजवा. बाकीचे दिवसभर आपल्या कामात राहतील. मग रात्रीच फक्त 1-1.5 तास आल्यानं काय होतं महाराज? तुमच्याच गावाचं नाव जाईल, उदो होईल, तुमचा मारुतीबा खुश होईल. मारुतीबा खुश झाला की गावात उदो होते, चांगलं पीक होते, चांगला आनंद येते. म्हणून अति आनंदात, अति उत्साहात हा कार्यक्रम करत जा. आमच्या चंद्रकलाबाई अति प्रेमानं, आवडीनं आमचा येत, आम्ही ज्यावेळेस येऊ त्यावेळेस. आजही तो स्वभाव आहे, तेच व्यवस्था आहे, तेच घर आहे, तेच सगळं आहे. गुरुजींना आठवण केली, इथे येण्याचा योग आला, सेवा दिली. पुनश्च गुरुजीचे एकदा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा 1-1.5 तास काय बसले, तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि गायक वादक मंडळी, महाराज आम्ही काय आता 1 दिवस येऊ, त्यांना दररोज यायला, म्हणून वेळेत कीर्तन संपूर्ण गरजेचं आहे. आपण जरी सोडायचा राहिला तरी सोडणं गरजेचं आहे. आमचे चोपदार दादा असतील, हा काय ड्रेस आजच आणला म्हणून 2,500 आहे ना, आजच 2,500. किती तळप महाराज, 15 मिनिटाच्या अगोदर ते हजर होतं, ड्रेस आणलं, घालणं. वा वा, विनकरी बाबा पा तसे ज्ञानोबा आहे ना. आमचे मध्यम वादक, गोड मस्त हात आहे त्यांचा, सुंदर हात आहे. त्यांचे हात जर सोबत घेतली जाता आले असते मी घेऊन गेलो असतो, अन्यथा येत नाही. तुमच्या गावात काम करून म्हणून झाले सेवा ज्ञानोबा तुकोबाच्या चरणी अर्पण करून रंगराव महाराज असतील, भुसरकर महाराज असतील, गोपाळाबा चिकटे असतील, शिवराम महाराज पवार असतील, सगळ्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल
बघा गेल्या 31 वर्षापासून आपण आपला जो अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहोत आणि यावर्षी 32वे वर्ष आहे आणि महाराजांनी या आजच्या या कीर्तन सेवेमध्ये हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज देंगे यांनी आपली जी आजची सेवा दिली अतिशय श्रवणीय असं कीर्तन त्यांचं होतं। भावे गावे गीत चित्त शुद्ध चित्त करुणी शुद्ध तुझं भाव आहे देव, अशा प्रकारचं अभंगाचं निरूपण त्यांनी या ठिकाणी केलं। आणि महाराजांबद्दल सांगायचं झालं तर खरोखर महाराजांनी 2-3 वेळा उल्लेख केला की आपल्या गावामध्ये सुरुवातीला महाराजांची गायनाची सेवा खूप होती। त्यांच्या गायनामुळे आणि त्यांच्या या सुरुवातीच्या साथ संगतमुळे आम्ही आजपर्यंत या ठिकाणी हा प्रवास महाराज म्हणजे पार पाडलेला आहे आणि तुमच्या सगळ्या लोकांची तुमच्यासारख्या कीर्तनकार लोकांची आशीर्वाद जर आमच्या गावाभोवती असेल तर निश्चितच हे कार्य अखंड आमच्या गावातून होत राहील अशी मी आशा व्यक्त करतो। आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी महाराजांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि त्यांचं कौतुक करूया। छान गायनाचा रंग असलेले आपले नंदकिशोर महाराज देंगे खूप छान गायन करतात आणि आपल्या अकोल्यामधून एक गायन सम्राट म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि आता मला वाटतं 1-2 वर्षापूर्वीपासून त्यांनी कीर्तनाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केली आहे। खूप छान निरूपण त्यांनी या ठिकाणी केलं। महाराजांची जी सेवा होती त्याचं जे सौजन्य होतं ते देवेंद्र महादेवरावजी बगाडे यांच्या सौजन्यातून आजची सेवा ही घडली होती। तर मी त्यांच्या वडिलांना महादेवराव बगाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि महाराजांचा यथोचित सत्कार करावा। महाराज मामाविषयी सांगायचं झालं तर मामांनी आमच्या गावामध्ये जवळपास काही वर्षापूर्वी 101 झाडं लावून एक चांगला उपक्रम या ठिकाणी केला होता। त्यानंतरही अनेक झाडं त्यांनी लावले, त्यासाठी जोरदार त्यासाठी टाळ्या वाजवल्या। वृक्ष मित्र म्हणून आम्ही त्यांना आमच्या गावात त्यांचा उल्लेख करतो। हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई की जय, पंढरीनाथ भगवान की जय। सोबतच यांच्या महाराजांसोबत जे आलेले मुदुंगाचार्य आहेत आमचे संदीप दादा काळमे यांनी सुद्धा आमच्या पूर्वीच्या काळी आम्हाला साथ संगत दिली। आज त्यांचा योगायोग आला, बरेच मला असं वाटते जवळपास 20-25 वर्षानंतर ते आले असतील। मी मामांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा संदीप महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा। मामा फोटो घे जा। कुंडली गवता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ताबाई की जय। संदीप महाराजांनी नंदू महाराजांनी विनंती करतो की असंच आमच्यावर प्रेम कायम ठेवत राहावं। या ठिकाणी परिसरातील आणि परिसराच्या बाहेरील जे काही काळकरी मंडळी या ठिकाणी आमच्या गावाला सतत साथ देतात, असे लाखोंड्याची जी मंडळी आहे, ऊन असो पाऊस असो किंवा आता तर थंडी आहे, त्या थंडीच्या काळात सुद्धा व्यस्ततेत जो वेळ काढतात त्याबद्दल लाखोंड्या काळकरी मंडळीसाठी जोरदार झालेला। सोबतच आपले कोल्हापूरचे मंडळी सुद्धा येतात, त्यांच्या सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊया। आणि आता आपल्या परिसरातील एक गायनातले एक उच्चतम नाव जे गायन सम्राट म्हणून नाव लौकिक त्यांनी निर्माण केलं असे आपले विष्णू महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊया। सोबतच आपले मृदंग सम्राट ज्यांच्या मृदंगाची थाप ऐकल्याबरोबर आमचं गाव महाराज बोलून जाते असे सागर महाराज कडू यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊया। संपूर्ण परिसरातून आपत्काळ असो आपत्ती असो आपातापा असो किंवा इतरही कोपरखेडा मारोळी या पंचकृषीतील जे लोक आमच्या कार्यक्रमाला साथ देतात त्या सगळ्यांची या ठिकाणी आजच्या प्रथम दिवशी आभार मानतो। महाराजांनी पहिलं